दिलेली आहे। 99 उमेदवारांची ही पहिली यादी भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार जाहीर करण्यामध्ये भाजपनं आघाडी घेतली असं म्हणता येईल। अनेक विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। 99 उमेदवारांची यादी आपण पाहतो आहोत। नागपूर दक्षिणमधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर चंद्रशेखर बावनकुळे यांना यंदा तिकीट देण्यात आलेलं आहे। कामठीमधून ते निवडणूक लढणार आहेत। भोकरमधून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। तर ऐरोलीमधून गणेश नाईकांना तिकीट देण्यात आलेलं आहे। काल परवापर्यंत गणेश नाईक हे शरद पवारांच्या गटात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या, मात्र गणेश नाईक यांना ऐरोलीमधून तिकीट देण्यात आलेलं आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, भाजपनं आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे। भाजपनं यादी जाहीर करण्यामध्ये पुढाकार घेतला असंही म्हणता येईल। 99 उमेदवारांना संधी आहे आणि यातही विद्यमान आमदारांना भाजपनं पुन्हा संधी दिली आहे। काय वैशिष्ट्य आहेत आणखी? बिलकुल अशी अपेक्षा होती की नवीन चेहऱ्यांना संधी देईल भाजप, कारण जे जुने आमदार असतात त्यांच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी असते, परंतु तरीसुद्धा जुन्या आमदारावर विश्वास ठेवलेला आहे भाजपनं आणि त्या सर्वच आमदारांची नावं जी आहेत ती पहिल्या या यादीमध्ये आपल्याला दिसून येत आहेत। एक नाव जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजेच की अशोक चव्हाण यांच्या मुलीचं जिची उमेदवारी आता भाजपनं स्पष्टपणे केलेली आहे आणि अशोक चव्हाण हे राज्यसभेवर आहेत आणि पुन्हा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलीला भोकरमधून तिकीट देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे जे की ज्यांचं 2019ला तिकीट कापलं गेलं होतं काही कारणास्तव, पुन्हा पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे। आत्ताच त्यांच्या मुलाचं कार अपघाताचं प्रकरण ताजं होतं, त्यांच्या विरोधामध्ये वातावरण होतं, तरीसुद्धा भाजपनं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनासुद्धा तिकीट दिलेलं आहे। त्याचबरोबर जे मंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनासुद्धा तिकीट देण्यात आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत दादा पाटील, गिरीश महाजन आणि कोकणामधून नितेश राणे यांचीसुद्धा उमेदवारी जी ती निश्चित करण्यात आलेली आहे। नितेश राणे आपल्याला माहीत आहेत की काही कालावधीपासून भाजपचा एक चेहरा बनला होता आणि हिंदुत्वाचा सुद्धा चेहरा बनलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि भाजपची जी भाजपचा जो हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो पुढे नेण्याचं काम नितेश राणे करत आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास जो आहे तो भाजपनं दर्शवल्याचं दिसून येते। या तिकिटामध्ये अनेक नावं जी आहेत ती श्वेता महाले यांच्यासुद्धा चिखलीमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दत्तात्रय मेघे यांचे सुपुत्र हिंगणामधून त्यांना समीर मेघे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि श्रीजया अशोक चव्हाण यांना पण उमेदवारी देण्यात आलेली आहे। बंटी भांगडिया यांना चिमूरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मेघना बोर्डीकर जिंतूरमधून, त्यांचे वडीलसुद्धा राजकारणामध्ये होते अनेक वर्षापासून, मेघना बोर्डीकर विद्यमान आमदार आहेत, त्यांनासुद्धा देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर फुलंब्रीमधून अनुराधाताई चव्हाण यांना देण्यात आलेलं आहे। नाशिक पश्चिममधून सीमाताई हिरे यांना देण्यात आलेलं आहे। कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यामुळं अनेक नावं जी आहेत ते आपण पाहतो की रिपीट होताना सुद्धा दिसत आहेत, परंतु बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना देण्यात आलेलं तिकीट, दहिसरमधून मनीषा चौधरी यांनासुद्धा तिकीट देण्यात आलेलं आहे। वांद्रे पश्चिममधून आशिष शिलार यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि अंधेरी पश्चिममधून अमित साटम यांना तिकीट देण्यात आलं। तर काळीदास कोळंबकर अनेक वर्ष त्यांनी विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत। वडाळ्यामधून कालिदास कोळंबकर यांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे। पनवेलमधून प्रशांत ठाकूर, आपल्याला माहिती आहे की पनवेलमध्ये वर्चस्व आहे प्रशांत ठाकूर यांचं। मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवण्यात आलेला आहे। राहुल नार्वेकर विधानसभेचे जे आत्ताचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांच्या नावावरून विरोधकांनी वारंवार टीका केलेली आहे, अपात्रतेचं प्रकरण आहे आणि तरीसुद्धा राहुल नार्वेकर यांनासुद्धा कोलाबामधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। पर्वतीमधून हा पुण्याचा मतदारसंघ येतोय, पर्वती, तिथून माधुरी मिसाळ यांना देण्यात आलेली उमेदवारी। शेवगावमधून मोनिका राजळे यांना देण्यात आलेली आहे। कैजमधून बीडमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, कारण बीडमध्ये मराठवाड्यावर सगळ्यात जास्त लक्ष असणार आहे भाजपचं, कारण लोकसभेमध्ये मोठा फटका बसलेला आहे मराठवाड्यामध्ये। तिथे मोठे उमेदवार जे होते ते पडले होते, मग त्याच्यामध्ये अनेक नावं आहेत, रावसाहेब दानवे यांचं पण नाव आहे, पंकजा मुंडे यांचं पण नाव आहे आणि मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा भाजपला सुगीचे दिवस यावे यासाठी उमेदवारीसुद्धा अशाच लोकांना देण्यात आलेली आहे। शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव आहे की जे ज्येष्ठ नेते आहेत। कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील यांचं नाव आहे। शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे यांना देण्यात आलेलं आहे। भोसरीमधून आपल्याला माहीत आहे की
महेश लांडगे यांना देण्यात आलेला आहे. चिंचवडमधून शंकर जगताप यांना दिले, तर दौंडमधून राहुल कुळ हे आता भाजपचे आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत. दौंडमधून ते येतात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात आणि राहुल कुळ यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर मिरजमधून सुरेश खाडे यांना देण्यात आलेली आहे उमेदवारी. सुरेश खाडे यांचं तिकीट कापून त्यांच्या घरामध्ये कोणाला तरी दिली जाईल असं सांगण्यात येत होतं, परंतु त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. महाडिक परिवारामधून येत आहेत. नक्कीच आणि रामराजे असे संपर्कात राहा. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये नेमक्या कुणाकुणाला संधी देण्यात आलेली आहे पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाजपची 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातली ही बहुतांश नावं या यादीमध्ये समाविष्ट आहेत. विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. भाजपच्या यादीची आपण वैशिष्ट्ये पाहतो आहोत. चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून लढणार आहेत, तर जामनेरमधून पुन्हा एकदा गिरीश महाजन लढणार आहेत. राम कदम घाटकोपर पश्चिममधून लढणार आहेत. राम कदमांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती, मात्र त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. भोकरमधून अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. रामराजे, भाजपच्या जर यादीवर नजर टाकली तर साधारणपणे एक नियम भाजपनं पाळलेला दिसून येतोय, एका कुटुंबातून एकाला तिकीट. त्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ नाईक आणि विखे या कुटुंबांमध्ये केवळ दोघांना तिकीटं दिलेली आहेत, मात्र त्यांच्या मुलांना तिकीटं नाकारलेली आहेत. याबद्दल काय सांगाल? बिलकुल, खरं तर सुजय विखे यांचा लोकसभेमध्ये पराभव झाला होता. त्यांना पुन्हा विधानसभेमध्ये तिकीट देणं आणि त्याचबरोबर त्यांचे वडीलसुद्धा आहेत राधाकृष्ण विखे पाटील. त्याच्यामुळं 3-3 वेळा संधी एका कुटुंबात देणं हे भाजपला परवडणार नाही आहे, हे पक्षश्रेष्ठीनं यापूर्वी स्पष्ट केलं होतं. एका घरामध्ये एकच तिकीट दिलं जाईल. उदाहरणार्थ आता दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर पंकजा मुंडे घराणं. पंकजा मुंडे यांना लोकसभेला उमेदवारी दिली होती, त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलेलं आहे. परंतु प्रीतम मुंडे, ज्या की यापूर्वी 2 टर्म खासदार होत्या, त्यांना मात्र यावेळेस उमेदवारी देण्यात आली नाही आहे किंवा कोणत्या मतदारसंघामधून त्यांना उमेदवारी दिली नाही आहे. त्यामुळं मुंडे घराण्यामध्ये केवळ आता ती जागा जी आहे ती अजित पवार यांच्याकडे गेलेली आहे, राष्ट्रवादीकडे गेलेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे तिथूनच उभे राहणार आहेत. म्हणूनच की मुंडे घराणे असेल, नाईक घराणं असेल किंवा विखे पाटील घराणं असेल, घरामधून एकच व्यक्ती देण्याचं सूत्र जे आहे ते भाजपनं पहिल्यापासून ठेवलेलं आहे. कारण जर कुटुंबामध्ये जर जास्त तिकीट दिली तर त्याचा विपरीत परिणाम होतो, अँटी इन्कम्बन्सी निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे एका जागेचा परिणाम हा अनेक जागेवर होऊ शकतो. याची काळजी जी आहे ती भाजपने घेतलेली आहे आणि भाजपनं पहिल्यापासूनच ही परंपरा जी आहे नक्कीच भाजपनं एका घरात 2 तिकीटं द्यायचं टाळलेलं आहे. या संदर्भात आपण रामराजे बोलत होतो. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. भाजपनं पहिली यादी जाहीर केलेली आहे उमेदवारांची. 99 उमेदवारांना या पहिल्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आणि सर्व राजकीय पक्षांमध्ये भाजपनं यादी जाहीर करण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आता त्यांच्या मित्रपक्षांच्या यादीकडेही लक्ष असणार आहे.